नमस्कार. मी आता थोडंसं तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे की सासू आणि सून. सासू आणि सुनेचं नातं कसं असलं पाहिजे त्याविषयी. जेव्हा एक मुलगी आपल्या आईवडिलांच्या पोटी जन्माला येते, तेव्हा जन्माला आल्यापासून तिचं पालनपोषण करणं, तिचं शिक्षण करणं, तिची पूर्ण जिम्मेदारी आईवडिलांवर असते. मग गरीब असो, श्रीमंत असो किंवा मध्यमवर्गीय असो, आईवडील. मग त्याच्यानंतर काय होतं की मुलगी एक 20-25 वर्षाची होते, ग्रॅज्युएट होते, शिक्षण करून होते मोठी. शिक्षण झाल्याच्या नंतर प्रत्येक आईवडिलाला वाटतं की आपल्या मुलीला चांगलं स्थळ बघावं, चांगलं घर भेटावं आपल्या मुलीला. मुलगा सुशिक्षित असावा, एज्युकेटेड असावा, चांगला संस्कारी असला पाहिजे, कसलं व्यसन नसलं पाहिजे, बरोबर. मग जेव्हा आईवडील एवढा मुलीच्या ह्याच्यावर खर्च करू शकतात, लग्नावर लाखोवर खर्च करतात, शिक्षणावर खर्च करतात, तिला सांभाळण्यावर, पालनपोषण करण्यावर खर्च करतात. मग ते आईवडील आयुष्यभर मुलीला सांभाळू शकत नाही का? सांभाळू शकतात. पण एक निसर्गाचा नियम आहे की मुलगी झाली 20-22-25 वर्षाची झाली की निसर्गाच्या नियमाप्रमाणे तिचं लग्न करावं लागतं आणि ते करणं गरजेचं असतं. आणि लग्न करून देतो आपण. जेव्हा आपली परक्या घरी मुलगी जाते, दुसऱ्याची मुलगी सून म्हणून आपल्या घरी येते, तेव्हा एक आपली जिम्मेदारी असते की सून म्हणून घरात आल्यानंतर त्या मुलीसाठी सगळं काही वेगळं असतं, सगळं नवीन असतं. माणसं नवीन, रहेनसहेन नवीन, झोपण्याची जागा नवीन, सगळं नवीन असतं. मग अशा कंडिशनमध्ये त्या मुलीला नवीन आल्यानंतर सून म्हणून घरात तिला कसं आपलंसं करून घ्यायचं, तिला काय आवडतं, काय नाही आवडत, तिला कशा सवयी आहेत तिच्या. आपल्या सवयी वेगळ्या असतात, तिच्या सवयी वेगळ्या असतात. जमीन आसमानचा फरक असतो. जी भाजी आपल्याला आवडते ते तिला नाही आवडत, जो नाश्ता तिला आवडतं तो आपल्याला नाही आवडत. मग इथंच थोडंसं त्यांचं मन नाराज व्हायला लागतं मुलींचं. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे की आपण त्यांना विश्वासात घेऊन विचारलं पाहिजे की बाई तुला काय आवडतं, तू काय खाणार, काय नाही. असं त्यांना जाणवू द्यायचं नाही की तू लग्न झाले सासरी आली म्हणून. सासर आणि माहेर दोन्ही सारखंच आहे असं मुलीला समजावून सांगणं हे काम कोणाचं असतं तर घरच्या पूर्ण सदस्यांचं असतं. आणि मेन रोल कोणाचा असतो तर सासूचा असतो. हे सगळं लक्ष देणं कोणाचं असतं काम? सासूचं असतं. की त्या मुलीला जवळ घेणं, डोक्यावरून हात फिरवणं, मायेनं बोलणं तिच्याशी. अहो जीव लावला म्हणजे झाडावरचं पाखरू पण येतं आपल्याजवळ प्रेमानं. म्हणजे प्राणी पण प्राण्याला जीव लावा तुम्ही, प्राणी पण जवळ येतात आपल्या. आणि शेतातले पक्षीसुद्धा आपण जीव लावला तर जवळ येतात त्याच्या. मग हे तर माणूस आहे, ह्याला तर प्रेम केलं तर हे तर आपल्यासोबत जवळ येईल ना मुलीसारखं. जेव्हा आपल्याला मुलगी असते, आपण एक मुलगी लहानाची मोठी करतो, आपण पण दुसऱ्याच्या घरी पाठवतो. मग त्यावेळेस आपली मुलगी आपल्याला बोलते ना उलटं सुलटं. बोलत नाही असं नाही ना, बोलतच असते. आपला मुलगा पण कधी आपल्याला उलटून बोलतो. मग आपण तेवढ्या पुरताच राग करतो आणि देतो की सोडून, मग जाऊ दे, लेकरू आलंच नाही, जेवण केलंच नाही, त्याची काळजी वाटायला लागते. मग त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या सुनेविषयी सुद्धा काळजी वाटणं गरजेचं आहे की आज जेवण केलं नाही, हिला काय झालं आहे, रुसली आहे, झोपली आहे. तिला विचारलं पाहिजे, बाई तुझं काय प्रॉब्लेम आहे, काय नाही, समजून घेणं गरजेचं आहे तिचं. समजा स्वयंपाक करायला गेली, नवीन असेल, तिला येत नाही स्वयंपाक, एखादी पोळी भाजी जळाली असेल, कुकर जळाला असेल तर जळू द्या ना. एवढा तांडव करायची काहीच गरज नाही, जळू द्या. 1-2 वेळा जळल, 4 वेळा जळल, नंतर चांगला होईल ना कुकर. पण तुम्ही आता जेव्हा मुलाचं लग्न होतं तेव्हा आईचं वय 40 ते 45 असतं. मग त्यावेळेस आतापर्यंत आई स्वयंपाक करतच होती ना घरामध्ये. नवीन सून आल्याच्या नंतर आता पण करा ना स्वयंपाक, दररोज करता त्याप्रमाणे स्वयंपाक करा, कामं करा, घरामधली मदत करा. तुम्हाला जेवढं येतं तेवढं त्या नवीन पोरीला येत नसतं. स्वयंपाक करा, मुलाला आणि सुनीला दोघांना जेवायला वाढा. बघा कसा तुमचा अभिमान कसा वाटेल त्या सुनीला, ती तुमच्याविषयी तिचं प्रेम कसं जागृत होईल बघा. तुम्ही स्वयंपाक केला तर काही फरक पडत नाही, हातपाय हलते तर पण करणं गरजेचं आहे तोपर्यंत. जेव्हा तुम्हाला होत नाही तेव्हा करतील ना त्या असं. आणि मला एक सांगायचं आहे की आपण मागं जाऊन बघा ना, आपलं जेव्हा लग्न झालं तेव्हा आपण काय होतो, आपण पण तसंच केलेलं असतं. आपल्याला पण येत नसतं काही, आपल्या पण सासूबाईंनी काही काही किती समजून घेतलेलं असतं आपल्याला. मग आपण आपली तुलना त्यावेळेस आपण काय होतो त्यावेळेसचा विचार करून आपण तुलना करायची. आपण काय होतो आता 40 वर्षाचं वय झालं म्हणून आपल्याला थोडंसं नॉलेज येतं, अनुभव येतो आणि आपण थोडेसे विकास होतो आपल्या बुद्धीचा, माइंडचा जास्त. मग त्या नवीन आलेल्या मुलींना एवढं माहीत नसतं ना, म्हणून आपण समजून घेणं गरजेचं आहे त्यांना. दोघांना फिरायला जावं म्हणायचं, कुठंतरी फिरून या जाऊन, एकटं सोडा थोडंसं दोघांना, मुलाला. आणि घरात सारख्या कटकटी असतील तर मुलाचं मन लागत नाही कामामध्ये, सासऱ्याचं लागत नाही. घरी आले की कटकट आईची, घरी आले की बायकोची कटकट. ह्या अशानं संसार होत नाही हो. असं करणं हे खूप चुकीचं आहे.
संसार अशानं होत नाही. घरामध्ये आलं तर कसं वाटलं पाहिजे, सगळे हसत चेहरे असले पाहिजे, सासू फ्रेश असली पाहिजे, सून फ्रेश असली पाहिजे. मग कसं बघा घराचं वातावरण प्रसन्न राहतं आणि अशाच घरात लक्ष्मी येत असते. लक्ष्मीचा वास अशाच घरामध्ये असतो जिथं भांडण होत नाही त्या घरामध्ये. आणि मला एकच सांगा वाटते आता आणखीन एक, ज्या घरामध्ये कसलंच कधीच भांडण होत नाही ते घर स्वर्गापेक्षा सुद्धा सुंदर असतं. आजमावून बघा, घरात सुनेला जीव लावून बघा, सुनांनो सासांना जीव लावून बघा, प्रेम करा एकमेकांवर, प्रेम करून बघा तुम्ही एकमेकांविषयी. मग घर कसं तुमचं बघा सगळं आनंदानं फुलून जाईल आणि स्वर्गापेक्षा सुद्धा सुंदर होईल तुमचं घर. मग कराल ना सुनांशी मैत्री, कराल ना सासवांशी मैत्रिणी, करा. अपेक्षा करते मी की तुम्ही असंच राहाल. मला पण 3 सुना आहेत, मी पण माझ्या 3 सुनांशी अशीच राहते एकदम मैत्रिणीसारखी.